खेळ बघू द्या. खेळाची सुरुवात झालेली आहे. श्रीराम संघाचा श्रीराम विरुद्ध अंजुमन या दोन्ही संघाचा या ठिकाणी कबड्डी सामना सुरू झालेला आहे. एक गुण अंजुमन तरुण मंडळानं मिळवलेला आहे. एक उत्कृष्ट अशी चढाई लाल चषकाच्या या स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या सर्व संघांचं हार्दिक स्वागत. उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं सुद्धा हार्दिक स्वागत. आणि त्याचबरोबर या हे सर्व सामने चांगल्या आणि निर्मळ वातावरणात पार पाडण्यासाठी जे असोसिएशनचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. दुसरी चढाई काढू नये. उत्कृष्ट अशी पकड संतोष जाधव सर 2 मिनिटं या. एक उत्कृष्ट अशी पकड श्रीराम खेळाडूची अंजनाच्या खेळाडूने केलेली आहे. तितक्याच तोलामोलानं श्रीरामच्या संघाच्या खेळाडूंनी अंजुमनच्या खेळाडू केले आहे. एक उत्कृष्ट चढाई आणि मौल्यवान असं पॉईंट त्यांनी गमावलेलं आहे. श्रीराम हे पहा, प्रेक्षक समोर जे प्रेक्षक गॅलरी आहे त्या गॅलरीच्या पाठीमागे ज्या लोकांनी गाड्या लावलेल्या असतात कृपया थोडंसं गाड्या बाजूला लावून घ्यायच्या आहे. ते मॅच नेण्यासाठी टेम्पो त्या ठिकाणी येणार आहे. ते जागा नसल्यामुळे टेम्पो तिथेच आहे. कृपया गाड्या काढून घ्यावं आणि टेम्पो येण्यासाठी जागा करून द्यावं. ज्यांच्या गाड्या असतील ते नुसतं बाजूला काढून घ्या. मैदानामध्ये जे गाड्या लावलेल्या आहेत कृपया ती गाड्या ज्ञानसागर परिसरामध्ये गाड्या लावण्यासाठी पार्किंगची सोय केलेली आहे. कृपया आपण त्या ठिकाणी लावून द्यायचं आहे. तिथल्या गाड्या काढून जागा रिकामा करून द्यायचं आहे. हॅलो, प्रेक्षकांनी आवाजामध्ये झाडं वाजवा. अरे आवाज झाडं वाजवा.
ठिकाणी पकड केलेला आहे. या ठिकाणी आमचे मोठी समाजाचे नायब तहसीलदार माननीय संजयजी भंडारे साहेब यांचं आगमन झालेलं आहे. मी श्रीनिवास मेत्रे मित्र परिवारच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. श्रीराम विरुद्ध अंजुमन. श्रीराम 4 वर्षाचा आहे, अंजुमन 3 वर्षाचा आहे. संजयजी भंडारे साहेब, आपण हा सामन्याचा सोहळा आनंद घेण्यासाठी आलेले आपण या ठिकाणी स्वागत. सुंदर पकड दिलेला आहे. अत्यंत चलाकीने आणि कौशल्यपूर्ण अशा पद्धतीचा पकड झालेला आहे. श्रीराम विरुद्ध अंजुमन. श्रीराम 6 वर, अंजुमन 3 वर खेळतो. सुंदर अंजुमन एंट्री टाकत आहे श्रीरामला. बेस्ट अतिउत्तम. 3 पॉईंट मिळालेला आहे श्रीरामला. टाइम आउटचा इशारा अंपायर. ट्रॉफी प्रथम क्रमांक 21,000, 15,000 आणि तृतीय क्रमांक 11,000 अशा पद्धतीचं रोख पारितोषिक या ठिकाणी ठेवलेलं आहे. त्या पारितोषिकाबरोबर ट्रॉफी सुद्धा देण्यात येणार आहे. उत्कृष्ट पकड, उत्कृष्ट चढाई अशा पद्धतीच्या वैयक्तिक सुद्धा पारितोषिक या ठिकाणी दिले जाणार आहे. या ठिकाणी श्रीराम विरुद्ध अंजुमन यामधला जो विजय संघ असेल तो अंतिम सामन्यासाठी पात्र ठरेल. सुंदर श्रीराम एकी आणि नाविन्यपूर्ण अशा पद्धतीचे कौशल्यपूर्वक अशा पद्धतीचे श्रीराम खेळाडू खेळत आहेत. कबड्डी हा खेळ मैदानी आणि मर्दानी खेळ म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी भव्य आणि दिव्य स्वरूपात हा जिल्हास्तरीय कबड्डी सामना आयोजित केलेला आहे. या सामन्याचे रोख रक्कम, ट्रॉफी अशा पद्धतीचं बक्षिसाचं स्वरूप आहे. सुंदर रीतीने या ठिकाणी आऊट झालेले नाही.
पंचांची एकाग्रता भंग करायची नाही आहे. खेळाडूंना लक्षात घ्या तुम्ही. आज जाममुनी महाराज रथोत्सव निमित्त श्रीनिवासांना मित्र परिवाराच्या वतीने सोलापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी लाल चषक हा भव्य दिव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा 19, 20, 21 असे 3 दिवस चाललेला हा कबड्डी स्पर्धा. या कबड्डी स्पर्धेसाठी रोख रक्कम पारितोषिक आहे. प्रथम क्रमांकात 21,000, द्वितीय क्रमांकात 15,000, तृतीय क्रमांकात 11,000 आणि चौथा क्रमांक सुद्धा या ठिकाणी रोख पारितोषिक दिलेले आहे.